आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, खरं तर आपल्या श्रीगोंदा शहरासाठी नवीन तर पूर्ण जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिनंदनाची गोष्ट असलेली आमचे मित्र अमोल कविटकर खरं तर एका छोट्या घरामध्ये, छोट्या गावामध्ये, एका गल्लीमध्ये मित्रांच्या बरोबर खेळत असताना सी न्यूजच्या माध्यमातून पुढे जातात। आज महाराष्ट्र राज्याच्या माध्यम प्रमुख पदी खरं तर त्यांची पोहोच, त्यांची उंची गेलेली आहे। खरंच आमच्यासाठी नव्हे तर सर्व श्रीगोंद्यासाठी अभिनंदनाची गोष्ट आहे। आता ते आपल्या बरोबर आहेत, खरं तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज आपल्याला हे पद भेटलेलं आहे, काय सांगाल? नमस्कार। त्याने पार्टीनं काम करायची संधी दिली। माझ्याकडे पूर्वी पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी होती। त्यामध्ये राजकीय दौरे अनेक झाले, लोकसभा प्रवास झाला, विधानसभा प्रवास झाला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे, आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती आपण कशी पार पाडतो, म्हणजे आपलं जे दायित्व आहे आपण ते कशा प्रकारे निभावतो यावरती खूप अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि त्यानंतर पार्टी पुढची जबाबदारी देते। आता मला पार्टीनं दौरा समन्वयक, माध्यम विभाग, महाराष्ट्र प्रदेश अशी जबाबदारी दिलेली आहे। त्या माध्यमातून सुद्धा आता मला राज्यभर काम करता येईल। पूर्वी 5 जिल्ह्यांमध्ये होतं, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे। आता हे हळूहळू विस्तारलं। खरं तर माध्यम प्रमुख याच्यामध्ये आपली जबाबदारी आहे, त्याचबरोबर जे काही आपले नेते मंडळी यांचं जे दौरे आहे त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे। या अनुषंगानं आपण तर वेगवेगळे दौऱ्याचं आपण नियोजन करालच, परंतु जे वेगवेगळे माध्यम आपल्या बरोबर आहेत किंवा जे आता पत्रकार मंडळी आपल्या बरोबर आहे त्यांच्यासाठी येत्या काळामध्ये, भविष्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांशी बोलून असं काही योजना करण्याचे काही नक्कीच। मी स्वतः जवळपास 12 वर्ष फील्डवर काम करणारा पत्रकार आहे। त्याआधी लोकल चॅनलला काम केलंय, तोही माझा कालावधी वेगळा। म्हणजे जवळपास 15-16 वर्ष मी पत्रकार होतो, तेव्हा मला पत्रकारांचे विषय माहिती आहेत, त्यांच्या समस्या माहिती आहेत, मार्ग कसा निघतो हेही माहिती आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या दृष्टीने काम करण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल। आणि सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे आदरणीय देवेंद्रजी हे पत्रकारांच्या विषयांमध्ये अतिशय संवेदनशील आहेत। आतापर्यंत जे विषय त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत ते देवेंद्रजींनी अतिशय कमी कालावधीमध्ये आणि प्रभावीपणे सोडवलेले आहेत। इथून पुढे सुद्धा अनेक विषय होते, म्हणजे पत्रकारांच्या विम्याचा विषय असेल, त्यांना काही पेन्शन द्यायचा विषय असेल, किंवा अनेक माध्यम संस्था अचानक बंद पडतात, त्यांच्यावर आर्थिक संकट येतं, या सगळ्या गोष्टी असतील, किंवा काही माध्यम संस्थांना जाहिरातींना, शासकीय जाहिरातींचे विषय होते, ते सुद्धा अतिशय कुशलतेने त्यांनी ते सोडवलेले आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा मला माहिती आहे की आपण किती महत्वाची ॲज अ पत्रकार म्हणून आपण किती महत्वाची भूमिका या सगळ्या प्रक्रियेमध्ये निभावत असतो। आणि हे करत असताना स्वाभाविकपणे की जी लोकशाहीची 4 चाक आहेत त्यापैकी लोकशाहीचं हे महत्वाचं चाक हे भक्कम राहिलं पाहिजे, या विचारांचा सुद्धा मी आहे। त्यामुळं पत्रकारिता अधिक सक्षम झाली पाहिजे आणि तिथं मोकळेपणा आणखीन वाढला पाहिजे, यासाठी निश्चितच देवेंद्रजींचा प्रयत्न असेल। आणि मी स्वतः त्यात काय करू शकतो तर मी त्यात इनपुट्स देऊ शकतो वेगवेगळे, आणि आपल्या ज्या मागण्या आहेत आधी मी पत्रकार होतो त्या पूर्ण करून घेण्याचा निश्चित प्रयत्न असेल। खरं तर व्हॉइस ऑफ मीडिया आपल्या बरोबर आहे। व्हॉइस ऑफ मीडिया पूर्ण देशभर आणि देशाबाहेरही काम करते। त्या संदर्भामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे काही स्वप्न आहेत, त्या अनुषंगानं काही आपण काम कराल का, असं जे आमचे सगळे पत्रकार बंधू आहेत? आधी पूर्वी आता आम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायचो त्यावेळेस डिजिटलचा फारसा प्रभाव नव्हता। आजकाल डिजिटल मीडिया ट्रेंड सेट करतो आणि मग तो मेनस्ट्रीम मीडियाला फॉलो करायला लागतो, अशी परिस्थिती आहे। म्हणजे पूर्वी चित्र पूर्ण वेगळं होतं की पूर्वी मेनस्ट्रीम मीडिया ट्रेंड सेट करत होता, त्याचं रिफ्लेक्शन डिजिटल मीडियावर दिसत होतं, मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाहीये। आता डिजिटल मीडियाला आकाश खुलं जसं असतं तितकं मोकळेपणा आहे, कुठलीही बंधनं नाही आहेत। कोणीही, म्हणजे कुठल्याही पत्रकाराला वाटलं की आपली माध्यम संस्था आपल्याला साथ देत नाही किंवा आपले विचार मांडत नाहीये तर स्वतः ती व्यक्ती आपलं स्वतःचं माध्यम सुरू करू शकते। इतकं फ्रीडम या नवीन माध्यमामध्ये आहे आणि त्या माध्यमांच्या गरजा सुद्धा वेगळ्या आहेत। स्वाभाविकपणे पूर्वी प्रेस नोट पाठवली जायची, ती संध्याकाळी पाठवली जायची, आज परिस्थिती वेगळी आहे। आज एखादी घटना घडली किंवा पार्टीचा काही कार्यक्रम असेल तर तातडीने प्रेस नोट रिलीज करावी लागते, त्यांना आवश्यक ते इनपुट्स द्यावे लागतात। अशी सगळी सोय जी पूरक गोष्टी आहेत त्या निश्चितच आम्ही प्रयत्न करू करण्याचा। धन्यवाद। खरं तर आता अमोलजींनी खूप पत्रकारांच्या मनातली स्वप्न उलगडलेली आहेत। भविष्यामध्ये नक्कीच पत्रकारांदृष्टीने ते काम करतीलच, त्याचबरोबर आता ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्र राज्यावर काम करतायत त्याच अनुषंगाने त्यांचं काम पाहून, त्याची गती पाहून आणि त्यांची कृतिशीलता पाहून नक्कीच देवेंद्रजी फडणवीस त्यांना केंद्रात नेतील हीच अपेक्षा। श्रीरंग साळवे, जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।